मी अर्थात याला तुमची हरकत नसेल तरच. पण मम्माला हे बघ, तिचा विचार करायची गरज नाहीये. आजपर्यंत ती तुमच्याशी काय पद्धतीने वागत आली आहे, तिच्या स्वार्थासाठी ती हे वागत आली आहे. अरे मग आपण कशाला तिचा विचार करायचा? हे बघ प्रांजल, तुझ्या लग्नानंतर ती तुझ्या सुखासाठी प्रयत्न करेल असं मला वाटलं होतं, पण तिने कायम तुझ्या संसारामध्ये विघ्न कशी येतील याचाच विचार केला. आता बघूयात, हे असं केल्यामुळे तरी ती तिचा हट्ट मागे घेते का? विलासराव, तुम्ही आधीच आमच्यासाठी खूप काही केलंय, आता परत नाही माधवराव, दुर्दैवाने मी तुमच्यासाठी फारसं काही करू शकलेलो नाही. खरं तर मी त्याच वेळेला कठोरपणा दाखवायला हवा होता. तसं केलं असताना तर तुमच्यावर ही वेळ आलीच नसती. पप्पा हो, तुम्ही काही कमी प्रयत्न केलेत का? नाही प्रांजल, नाही, पण माझंच चुकलंय. मी वीणाला या हट्टापासून त्याच वेळेला थांबवायला पाहिजे होतं. मला वाटलं की लग्नानंतर ती काही दिवस रायाला घर जावे करून घ्यायचा हट्ट करेल, पण जेव्हा आपल्याला हे जमत नाही असं तिच्या लक्षात येईल तेव्हा ती सोडून देईल हा हट्ट. पण नाही, आता तर तिकडे गॅरंटी म्हणून रायाला नजर कैदेत ठेवण्यात की तिची मजल गेली. ते तिला काही करून अद्दल ही घडवलीच पाहिजे. आणि मी इथं राहून तुम्हाला जर का काही त्रास होईल असं तुम्हाला वाटत असेल तर मी दुसरीकडे राहायला जातो, पण आता माघार नाही. नाही, तुम्ही इथे राहायला आमची काहीच हरकत नाही, पण वीणा